का चालू केलंय शेअरिंग नाहीये माझ्यात, मला भीतीच नॉट अ पब्लिकली. कोणी काय बोललं तर, कोणी यार आपल्याकडनं नाही होणार, एवढे प्रश्न यायला लागले. म्हटलं कर की, काही हरकत नाही, करायचं, सुरुवात कशी करायची, कुठला एक आवड आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ब्लॉगच्या थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कसला आहे. तर हो, मी आज सांगणार की मी माझं यूट्यूब जर्नी का सुरू केली, किंवा मी माझा जॉब करतेय तरी मी यूट्यूब का चालू केलंय, किंवा फक्त इन्कम सोर्ससाठी यूट्यूब चालू करतेय का, की अजून काही रिझन असेल तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करून सांगणारच की मी माझी यूट्यूब जर्नी का सुरू केली. तर स्टार्टिंग अशी होते की मी जेव्हा लहान होते ना तेव्हापासूनच मला असं डान्स किंवा ॲक्टिंग ह्या गोष्टी करायची खूप आवड होती, पण त्याच्यात कधी स्कोप भेटलाच नाही, कारण की म्हणजे घरची परिस्थिती किंवा घरातली कामं, त्याच्यामुळे त्या गोष्टी मी कधी केल्याच नाही. आणि एक असतं ना मनात भीती, आणि मला स्टेज फिअर खूप आहे. म्हणजे मी डान्समध्ये पार्टिसिपेट पण करायची, कॉम्पिटिशनमध्ये भाग पण घ्यायची, पण मला ना स्टेज डेअरिंग नाहीये माझ्यात, मला भीती वाटायची त्या गोष्टींची. सो मी कधी त्या गोष्टींमध्ये पुढे गेलीच नाही. आणि त्याच्यानंतर मग लॉकडाऊन सुरू झालं. त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये टिकटॉक जास्त चालू होतं. सो मी टिकटॉकला ना एकटी एका रूममध्ये जाऊन व्हिडिओ बनवायची. पण मी तो व्हिडिओ आजपर्यंत कधी पोस्ट नाही केला. म्हणजे पोस्ट करायची, पण ते पण कधी, किंवा असं एखादा व्हिडिओ चांगला आहे किंवा त्याचा कंटेंट चांगला असेल तर मी तो पोस्ट करायची. ते पण फक्त WhatsAppला, नॉट अ पब्लिकली. सो मग तिथून मग चालू झालं. त्याच्यानंतर मग टिकटॉक बंद झालं. मग इंस्टाग्राम आलं. इंस्टाग्रामवरती पण मला फोटो शूट वगैरे हे ते ह्याची गोष्टींची आवड होतीच. मग मी रील वगैरे करायला म्हणजे रील शूट नव्हते करत, असंच फोनमध्ये करायची, रील बनवायची. पण ते पण जर ठीक असेल तर ती रील पोस्ट करायची, नाहीतर ती पण फक्त गॅलरीत सेव्ह करायची. का तर फिअर, म्हणजे भीती की बाबा कोणी काय बोललं तर, कोणी काय केलं तर. तर त्याच्यामुळं मी ती तशीच फोनमध्ये सेव्ह करून ठेवायची, ना कधी पोस्ट करायची. त्याच्यानंतर एक भीती असते ना की ती नाही यार आपल्याकडनं नाही होणार, जाऊ दे, नको ते विषय सोडून. एक फक्त आवड आहे, करायचं आहे, वाटतं की आपण करूया. आपण एक असतं ना भीती की नको यार, नाही करायचं, जाऊ दे, नको ते सोडून विषय. असं काहीच होत होतं माझ्यासोबत. सो मग मी नंतर लग्न झालं. लग्नात राहुल पण करायचा, त्यांना पण म्हणजे त्यांनाही फोटो काढायची आवड वगैरे आहे. असं नाहीये की नाही, रील वगैरे म्हणजे व्हिडिओ जास्त येत नाही, पण माझ्या आवडीसाठी तो करतो. मला म्हणतो तुला आवडतंय, चल आपण करू. सो मग नंतर मग मला युट्यूबवरती मी ब्लॉग बघायला लागले लोकांचे, किंवा मग मला पण त्यांना बघून असं वाटायला लागलं की यार आपण पण आपलं युट्यूब चॅनल सुरू करायचं का. पण नंतर असं करायचं का, त्यामागे एवढे प्रश्न यायला लागले की नंतर नाही, जाऊ दे, आपण नंतर बघू. मग एक दिवस असंच बसल्या बसल्या मी राहुलला म्हटलं की मी माझं युट्यूब चालू करू का. तर तो म्हटलं कर की, काही हरकत नाहीये करायला तुला. मग युट्यूब चालू करायचं खरं, पण त्याला स्टार्टिंगला कंटेंट नाही माझ्याकडे, किंवा मला काय करायचं, सुरुवात कशी करायची, कुठून काहीच माहिती नाही. सो मी असं बेसिक करायचं म्हणून चालू केलं युट्यूब. आणि एक म्हणतो ना की यार आपल्या आतलं एक जे फिअर असतं ना की यार काय होईल, कसं होईल, असं ते घालवायचंय मला खरं तर. म्हणजे मला एखादी व्हिडिओ अपलोड केली, किंवा आपण विचार करतो ना की आता लोक काय बोलतील, असं ह्या गोष्टींचा भीती असते की ती घालवायची आहे मला. सो मी म्हटलं की जाऊ दे, आपण, तू आहेस ना, राहुल आहे ना सोबत, त्याला तो मला म्हटला की मी आहे सोबत, तुला काय करायचंय तू ते कर. सो मग मी म्हटलं की जाऊ दे. मग तो मला म्हटला की चला आपण चॅनल सुरू करू. त्यांनी हेल्प केली. मी माझं चॅनल सुरू केलं, आणि तिथून पुढे मग माझी यूट्यूबची जर्नी सुरू केली. तर हा तर राहिला प्रश्न असा की मी जॉब करून सुद्धा यूट्यूब जर्नी का सुरू केली. कारण की मी मंडे टू फ्रायडे वर्क करते. माझं दिवसभर अख्खा ऑफिसमध्येच जातो. मला दुसरं काहीच करायला वेळ भेटत नाही. माझं सॅटर्डे संडे सुट्टी असते. पण तू दिवसभर मोबाईल किती वेळ बघत बसणार. सकाळपासून हार्डली अर्धा दिवस सॅटर्डेचा घरातली सगळी कामं उरकणार, सगळं काम झालं की सॅटर्डेचा अर्धा दिवस, संडेचा अख्खा दिवसभर मोबाईल नाही बघू शकत आम्ही. सो मग मी म्हटलं की जाऊ दे, आता मी करते. सो मी अजूनही माझे एवढे जास्त व्हिडिओ येत नाही, बिकॉज ऑफ माझं ऑफिस करून मला हे सुरू करायचं होतं साईड, म्हणजे की जे मला आवडतं, मला जे काम करायला आवडतं मनापासून. सो म्हणून मी माझी यूट्यूब जर्नी सुरू केली होती. नॉट की फक्त इन्कम सोर्ससाठी मी माझी यूट्यूब जर्नी सुरू केली नाही. मला एक आवड आहे, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मला ह्या गोष्टी करायला आवडतात, आणि मला माझ्यातलं फिअर घालवायचंय, म्हणून मी माझी यूट्यूब जर्नी सुरू करतेय.
बाकी काही असं सिक्रेट नाही आहे, की यार इन्कम सोर्ससाठी करायचं नाही. राहुलही चांगला इन्कम करतो, मीही चांगली इन्कम करते. सो असं नाही आहे, की फक्त इन्कम सोर्ससाठी मी माझी यूट्यूब जर्नी सुरू करते नाही. सो अशी होती माझी यूट्यूब जर्नी. अजून तर ती जर्नी नाहीच आहे म्हणा. अजून खूप पुढे जायचं आहे मला. मला माझ्यातल्या खूप गोष्टी चेंज करायच्या आहेत किंवा मला माझ्यातल्या खूप गोष्टी फिअर ज्या आहेत ते घालवायच्या आहेत. सो भेटूच आपण असं नवीन-नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट टाईम. सो दॅट्स इट, की मी माझी यूट्यूब जर्नी का सुरू केली, कशासाठी सुरू केली. हे सगळं फक्त एक आवड आहे. माझ्यातली हॉबी आहे. मला ह्या गोष्टी करायला आवडतात. मला ह्या गोष्टीतनं आनंद भेटतो. म्हणून मी माझी यूट्यूब जर्नी सुरू केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू आणि भेटूच आपण अशा नवनवीन व्हिडिओसाठी. बाय.